नमस्कार. आदरणीय सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व शालेय स्वराज्य मंडळ आणि त्या शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री शफाअत शेख आणि स्वराज शिंदे आणि सर्व पहिलीपासून सातवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी वर्ग आणि नवीन दाखल झालेले विद्यार्थी वर्ग आणि या सर्व सोहळ्याचे साक्षीदार आमचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सन्माननीय विजय ठक्के साहेब, तिथे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी आदर्श आहे. त्यामुळे आपण ज्या पहिलीमध्ये शाळेमध्ये प्रवेश करतो ना, जसं आता हे 2 विद्यार्थी प्रवेश केलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की ते 7 वर्ष कधी पूर्ण करून असेच परत एकदा भाषण करायला इथे उभे राहणार आहे आणि रडणार आहे. पण ते आता हसत आहे. फक्त मस्त टोपी वगैरे घालून ते इथे बसलेले आहेत आणि त्याला माहिती नाही आहे की आता पहिलीमध्ये आपल्याला शिकवायला वेदिका चव्हाण मॅडम आहे आणि त्या शिक्षिका भोगत्या आहेत. असेच करत असताना पहिलीपासून 7वी पर्यंत जशी मुलं एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जसं एक पायरी जसं आपण चढत जातो, कशा प्रकारे ही मुलं 2019 पासून मी बघतो आहे. मी 2019 मध्ये या शाळेमध्ये दाखल झालो आणि ही चिमुकली पहिली आलेली मुलं ही सगळी परी, सावणी, शफा, जोया, अनुष्का, स्वराज, कनिष्का आणि नवीन आलेली इयत्ता 7वीतली हर्षा, अशी एकूण 8 रत्न ज्यांना मी गेली 1 वर्षभर शिकवतो आहे. त्यापूर्वी एकदा तांबेकरांनी मला सांगितलं, सर तुम्ही जरा 2 वर्ग घ्या. त्याप्रमाणे मी 4थीचा वर्ग घेतला आणि 7वीचा वर्ग घेतला होता. तर 4थीच्या वर्गामध्ये ही सगळी मंडळी जी आता 7वीतून 8वीत जात आहेत, पहिल्यांदा त्यांनी मला खूप त्रास दिला. एक तर 2 वर्ग मला शिकवायचे होते आणि इकडे शिकवायला गेलो की इकडे बडबड करायची, मस्ती करायची. मग त्याला त्यांना भाग दाखवला की शांत. परत इकडे गेलो शिकवायला लागलो. 1-2 वर्ग शिकवताना काय आलं होते खराब. चव्हाण मॅडमांना माहिती आहे 3 वर्ग घेत आहेत ते, यादव सरांना माहिती आहे 2 वर्ग घेत आहेत. आता आम्ही वरती सविस्तर शिक्षक असल्यामुळे आम्हाला 1 वर्ग घ्यावा लागतोय. त्याबरोबर म्हणून पत्रत आहे. आणि यावर्षी मला 7वीचा वर्ग पूर्ण शिकवायला लागला आणि चांगलं मस्तपैकी शिकवायला मिळालं. गेल्या वर्षी मात्र 6 महिने मॅडम रजेवर गेल्यामुळे 6 महिने मला परत एकदा तो 6वीचा वर्ग आणि परत 7वीचा वर्ग, ते 2 वर्ग मला सांभाळावे लागले. पण ह्या मुलांना ज्यावेळी आपण शिकवत असतो त्यावेळी इतरही मुलं त्यांनाही आम्ही आमच्या वर्तणुकीतून वागणुकीतून काहीतरी शिकवतच असतो. मी जे काही बोलतो ना ते सगळं ते टिपत असतात, त्याला टीप कागदात आहे आणि त्यातून ती घडत असतात. प्रत्येक वेळी मी त्याला असं फळ्यावर घेऊन किंवा असं शिकवायला पाहिजे, स्क्रीन घेऊन शिकवायला पाहिजे, मोबाईलवर शिकवायला पाहिजे असं काही नसतं. मी जे काय बोलतो ते सगळं ते ऐकत असतात, तर असं बोलतात आणि वागतात मात्र असं जर असेल तर मात्र मुलांचा प्रॉब्लेम होतो. तर तसं कधी आमच्याकडून घडणार नाही याची काळजी नक्की मी मुलांसोबत असताना घेतलेली आहे. याच्यावेळी मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, शिकवलेला आहे, मुलांनी छान शिकून घेतलेला आहे. तर काही मुलं अक्षरामध्ये कमी पडली, त्यांना परत सांगून सुद्धा स्वराजला सांगितलेलं आहे अक्षर सुद्धा हस्ताक्षर सुद्धा बघ कसं आहे ते. मग कधी म्हणतो बा कोंबड्याचे डोके दिसत आहे रे, बघ जरा कसं ते दिसतात, बघ जरा बघ सर तसंच दिसत आहे, प्रयत्न करतो मी. असं करून त्याने प्रयत्न केले आणि साधारण तरी बरं काढण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी तर मी जसं अक्षर काढतो त्याहीपेक्षा जास्त चांगलं अक्षर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जसं बोलतो तशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जसं वागतो तसं वागण्याचा प्रयत्न करत आहे. हेच शिकवायचं असतं शिक्षकांनी. आणि ते आता शफा मुख्यमंत्री असल्यामुळे तिला जी जबाबदारी दिलेली आहे ती सर्व तिने पार पाडलेली आहे. आणि ते आता सगळी मुलं रडताना बघून मलाही गंध दाटून आले. त्यावेळी चित्रपट बघितलेला, त्या चित्रपटाचं गाणं दाटून कंठ येतो ओठात ये गाणे
ज्यावेळी जाते सासरला त्यावेळी वडील हे गाणं म्हणतात. माझी आज तसंच झालेलं आहे. जरूर मी त्यांचा वडील आहे आणि ती माझी मुलं आहे आणि ते आता 7वीच्या वर्गातून चांगलं शिक्षण घेण्यासाठी पुढे जात आहे. तुमचं घराने घेतली चांगली गोष्ट आहे. पण एका डोळ्यामध्ये आसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहे. तर दोन्ही भावना सोबत घेत असताना ज्यावेळी मी रडताना बघतो त्यावेळी खरं शांतच होऊन जातं. आणि आपण समोर इथे साक्षीदार आहात. ही जी मुलं आहेत ती ज्यावेळी 8वी 9वी 10वी पुढे उच्च शिक्षण घेतली आणि त्यावेळी तेजस्वी नागरिकसारखी ज्यावेळी आमच्याकडे परत येतील आणि सांगली सर मी या शाळेत माझी विद्यार्थी आहे, टक्के साहेबांसारखे म्हणतील तुम्ही या शाळेत माझी विद्यार्थी. अनेक जण असे होऊन गेले की या शाळेमध्ये शिकून गेलेले आहेत आणि त्यांचा अभिमान वाटावा असं कार्य करतो. कारण तुम्हाला हे आजच्या दिवशी मी हेच सांगू इच्छितो की जे जे आम्ही शिकवलेलं आहे आम्ही त्यावेळी प्रत्येक वेळी तुमच्यासोबत नसणार, पण आम्ही अदृश्यपणाने तुमच्यासोबत विचारांच्या रूपाने तुमच्यासोबत असणार आहोत. त्यामुळे नक्कीच ते विचार सोबत घेऊन जायचा आहे. ज्या त्यावेळी काही चुकीचं तुमच्याकडून घडत असेल तर मी तुम्हाला सांगितलं सगळं मुली जास्त असल्यामुळे मुलींना त्या प्रकारचे सांगायला पाहिजे हे सुद्धा मी सांगितलं आहे आणि सगळं सांगितलेलं आहे. ते सगळं लक्षात ठेवायचं तुम्ही. काही सर्वांनी टक्के साहेब यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं. कारण वाटेवरती काचा मुलींसाठी असतात आणि त्या काचा कायम आपल्याला लागत राहणार आहे. तर तुम्ही ज्यावेळी बाहेरच्या जगामध्ये वावरणार आहात त्यावेळी तुम्हाला त्रास होणार आहे, पण तुम्ही तारणीसारखं व्हायचं आहे आणि अजिबात घाबरायचं नाही. आता या नवीन मोबाईलच्या युगामध्ये तुम्हाला कोणी मेसेज पाठवू शकतात, काही फेसबुकवर तुम्हाला मेसेज पाठवू शकतात, तुमचे आवाज मित्र मैत्रिणी होऊ शकतात, पण आपण त्यांच्याशी अटॅच राहायचं नाही. जे समोर आहेत सतत घरात आहेत त्यांच्याशी अटॅच राहा, त्यांच्याशी बोला. एकाच घरामध्ये आपण बेडरूम मधून जर समजा बाहेर हॉलमध्ये व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असू तर बरोबर ती दुर्दैवी गोष्ट असेल. नक्कीच मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या त्या गोष्टी तुम्ही आचरणात आणाल. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासामध्ये आपल्याला भरपूर यश मिळवायचं आहे. गणित विज्ञान सारख्या विषयांमध्ये आपल्याला जास्त पारंगत व्हायचं आहे. कारण आता पुढे ज्यावेळी तुम्ही जाणार आहात त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला गणित आणि विज्ञान हा विषय आणि सोबत इंग्रजी विषय तुमच्यासोबत सतत असणार आहे. मला वाटतं तुम्ही चांगल्या प्रकारे शिकावं, तुमचं शिक्षण घ्यावं. प्रत्येक वेळी आपल्याला नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही, पण नाही मिळाली नोकरी पण मिळेपर्यंत शिक्षण मात्र पूर्ण करायचं. ग्रॅज्युएशन पूर्ण ग्रॅज्युएशन करा. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुमचा परंपरागत व्यवसाय करायचा असेल तर तो करू शकता. अजून काही व्यवसाय आहेत तुमचे तुम्हाला उणावत असतील, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पाहिजे असाल, कौशल्य प्राप्त केलेलं असेल, तुम्ही आता ज्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये जाणार आहात तिथे कौशल्य थोडं शिक्षण मिळण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाळकेकडून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही ते घ्यावं आणि चांगल्या प्रकारे यशस्वी होऊन दाखवावं. त्या त्यावेळी तुम्ही कुठेतरी चांगल्या प्रकारे व्यासपीठावर गेलेले असाल त्यावेळी तुम्ही तिथे असता तरी आम्ही तिथे असू, कारण तुम्हाला आम्ही घडवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे सर्व विद्यार्थी माझ्या आधी काय स्मरणात राहणाऱ्या मी कदाचित तुम्हाला हात मागली नाही वाटेल जात येताना तुम्ही नक्कीच सर कसे आहात थोडं तरी म्हणालात तरी आम्हाला खूप बरं वाटतं. तुम्ही तर म्हणतात कारण आता गेलेले विद्यार्थी आम्हाला सतत वाटेत जाताना येताना दिसत असतात. त्यावेळी सगळे विद्यार्थी आम्हाला दिसतात आणि म्हणतात कसे आहात. दोन शब्द आम्हाला थोडं बाकी आम्हाला कुठला पुरस्कारही नको असतो, काही नको, एवढं खूप झालं. फक्त तुम्ही वाटेत जात असताना हात मागली नाही आणि असं मान खाली घालून गेला नाही, तुम्ही खूप वाईट वाटतं रे काय झालं तुम्ही का बोलले नाही, मुलं का बोललं नाही असं वाटत. त्यामुळे तुम्ही नक्कीच असं करणार नाही त्याची गॅरंटी आहे. कारण 7 वर्षाचं तसं शिक्षण दिलेलं आहे तरी आमच्याकडून काहीतरी गोष्टी राहून गेल्या असतात. त्या राहून गेलेल्या गोष्टी भेटलीचं लाईन करू शकतात. काही गोष्टी अशा असू शकतात, काही अभ्यासक्रमाचा काही भाग अपूर्ण राहिला असू शकतो, काही संस्काराचा भाग अपूर्ण राहिला असू शकतो. तोही तुम्हाला बाहेर जगात गेल्यानंतर स्वीकार मिळणारच आहे. तुमच्या आई वडिलांकडून तुम्हाला सुसंस्कार मिळत आहे. असे सुसंस्कारित राहा. त्यावेळी तुम्हाला काहीतरी वेगळ्या प्रकारचा आंबा, कुजलेला आंबा तुमच्यासोबत असेल, तुम्ही पिकलेले आंबे आहात, तुम्ही त्याच्यासोबत जायचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की
मी सोबत गेलो की मला तो पुजायला लागणार. तुम्ही कशा प्रकारे राहणारच नाही, तुम्ही खात्री आहे, मला एवढी खात्री आहे की खात्री तुम्ही नक्कीच विश्वासाला पात्र ठरवाल, ती गॅरंटी वाटते. मी आता एकदा बोलत गेलो तर पुढे पुढे मला जसं आठवत जाईल तसं ती श्रावणाची आठवण आहे. श्रावणी त्या दिवशी पडली होती, खेळत होती, उंचवडी मारत होती. पडल्यानंतर ती रडायला लागली मोठ्याने. मग सर तिला उचलून घेऊन आले. ती रडायची थांबायला आली. तिला काय मला जर तुला काय झालं तर पुढच्या त्या उंचवडीच्या स्पर्धेत मला आता भाग येणार नाही. खूप वाईट वाटत होतं. मग घरी फोन केल्यानंतर परत घरातल्या लोकांना भीती वाटली, सरांचा फोन येत नाही, कोणाला काहीतरी सांगून श्रावणी जागा असणार. मग मी प्रत्यक्ष घरीच गेलो. तर घरी गेल्यानंतर सुद्धा ती खूप मम्मीला आईला भीती म्हणून रडायला लागली वगैरे. आणि सगळ्या आठवणी येतात, त्या सगळ्या आठवणीच्या कृतीमध्ये जपून ठेवलेल्या आहेत, त्या कधी विसरणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती आठवण आहे. तर सगळ्यांची आठवण सांगत बसतो खूप भीती होणार. तेव्हा मी तिथे थांबतो आणि आपण सगळं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि शक्य तेव्हा विनंती करतो की आपण ते गाणं वाजवा, आपलं मनोबल व्यक्त करा आणि सर्वांना मार्गदर्शन करा. धन्यवाद.